नमस्कार मित्रांनो, तर आपलं सेकंड व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तो पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि खूप चांगल्या कमेंटही आल्या। तर आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण स्टार्ट करतोय। श्री गजानन महाराज मंदिर प्रतिशेगाव या नावाने ते मठ ओळखला जातो ठाण्यामध्ये। तर आपण सगळे तिकडे जाणार आहोत। जय गजानन। नमस्कार, आपण निघालो आहे पारसिक नगरवरून शिवाजीनगरला जाण्यासाठी महाराजांचं दर्शन घ्यायला। तर चला गजानन महाराजांचं दर्शन घेऊया। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। तर हे मित्रांनो जे दिसतंय बाजूला उजव्या बाजूला ते ठाणे सेंट्रल जेल आहे। जेल झाल्यानंतर आपण इथून पुढे चाललोय। त्याच्या उजव्या बाजूला जे दिसतंय हे अजून सेंट्रल जेलच आहे आणि हे जे उजव्या बाजूला दिसतंय झाड त्याच्या खाली जे आहे ते किल्ला मारुती मंदिर आहे। खूप जुनं आहे मित्रांनो। आणि हे बाजूला दिसतोय तो जेल तलाव आहे, पाण्याची टाकी दिसते आणि त्याच्या समोरच मित्रांनो सेंट्रल जेल मैदान आहे। इथे आम्ही लहानाचे मोठे झालो, क्रिकेट इथे खूप आम्ही खेळलो। आणि आपण जे समोर बघतोय जे आपल्या उजव्या बाजूला दिसणार आहे ते ठाण्याचं हेड पोस्ट ऑफिस आहे मित्रांनो। हे जे पांढऱ्या रंगाचं दिसते बिल्डिंग ते सेंट्रल जेलच्या बरोबर समोरच आहे। आणि हे जे दिसते ते सिव्हिल हॉस्पिटल आहे मित्रांनो, ठाण्यातलं फेमस सिव्हिल हॉस्पिटल। त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल पत्रे बित्रे। हे खोपटचं एसटी बस स्टॉप आहे मित्रांनो, एसटी डेपो डाव्या बाजूला जो दिसतोय तो। तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला कॅडबरी जंक्शन लागतं। सिग्नल लागला आहे मित्रांनो, आता आपण सिग्नल सुटण्याची वाट बघूया। तर सुटला आहे सिग्नल मित्रांनो आणि आपण पुढे चाललो आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला जे दिसते ती कॅडबरी कंपनी आहे मित्रांनो। इकडे आल्यानंतर पहिले असं असायचं की खूप असा सुगंध सुटायचा कॅडबरीचा आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या होत्या इथे आल्यानंतर। कॅडबरीची गाडी चालली आतमध्ये, गेट ओपन झालं बघा। ही ठाण्यातली फेमस कॅडबरी कंपनी। आणि त्याच्या बरोबर पुढे आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला सिंघानिया शाळा तिथे झाली आता नवीनच। ती पण मोठी शाळा आहे मित्रांनो, इंग्लिश मिडियम शाळा आहे ती दिसते। आणि म्हणजे आत्ताच्या पिढीच्या लोकांना हे सिंघानिया शाळेचं खूप अप्रूप आहे। पण पहिले तिथे रेमंड कंपनीचं मोठं हे होतं, शॉप होतं, हे सिंघानिया स्कूल, त्याचं गेट दिसतंय। तर तिथून पुढे जावं लागतं सरळ 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 आपल्याला। आपण पुढे जाऊया। मित्रांनो आपण जो पुढे हा सर्कल बघतोय तो आहे शिवाजीनगरचाच आहे। इथून पुढे जावं लागतं। इथे पुढे आल्यानंतर जे समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय हा आहे उपवनचा डोंगर आहे मित्रांनो, मामेबाचे डोंगर म्हणतात त्याला। आणि इथूनच आपल्याला जी शाळा दिसते उजव्या बाजूला त्या शाळेच्याच इकडे आपल्याला जायचं आहे। आणि इथे बघा शिवाजीनगरचा बोर्ड दिसतोय। इकडनं हा सर्कल आहे, या सर्कलला या शाळेपासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। शिवाजीनगरचा बोर्ड दिसतोच आहे मित्रांनो। इथून ही शाळा, या शाळेच्या इथून आतमध्ये हा रस्ता गेला तिथे आपल्याला जायचं आहे। तर चला तर मग आपण तिकडे जाऊया दर्शन घ्यायला। आणि ते शिवसेनेची शाखा आहे, म्हणजे जरी लक्षात नाही आलं। आणि इथे बोर्ड लावलेला आहेच, गजानन महाराज मंदिर मंडळ ट्रस्ट असा बोर्ड आहे। ह्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे। चला तर मग जाऊया आतमध्ये। तर आपण आतमध्ये इकडून गेल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला सुधाकर चव्हाण यांची ही इंग्लिश मिडियम शाळा, याचं हे मेन गेट लागतं। मी एवढ्यासाठीच सांगतोय की जरी ठाणा स्टेशनवरून कोणी आलं तर हा व्हिडिओ लक्षात ठेवला तर तुम्ही चुकणार नाही, बरोबर त्या मंदिरापाशी जाल। त्याच्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो पुढे असे 2 टर्न लागतात डाव्या बाजूला। हा एक पहिला गेला आहे, अजून एक सेकंड जातो।
संडे असून सुद्धा लोक बघा कसे रस्त्यातनं मध्ये चालतात. आता या रिक्षावाल्याला मी लाईट दिली होती आधी, तरी तो मध्येच थांबला बघा. मच्छीवाले काकू पण मध्येच, संडे असल्यामुळे. आणि मित्रांनो हा टर्न आपल्याला लेफ्टला जायचं आहे. इथेही बोर्ड लावलेला आहे त्यांनी गजानन महाराज मंदिराकडे. हा बघा हुशार प्राणी, मला हॉर्न देऊन सुद्धा हा माझ्याकडेच बघतोय आणि वरून सांगतो तुम्ही पुढे घ्या गाडी. आलो आपण मंदिरापाशी. अरे मंदिर, आता मी गाडी पार्क करतो आणि दर्शन घेऊया. सुंदर असं रंगवलेलं मंदिर आहे मित्रांनो. आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. मंदिर तर एकदम म्हणजे कलर एकदम छान केला आहे मंदिराला. आणि हे 2 समोर हत्ती आहेत. आपण आता आतमध्ये जाऊया. गेट उघडून आपण आतमध्ये जाऊया. गेट उघडल्यानंतर उजव्या बाजूला चप्पल ठेवायचा स्टँड आहे. तिथे चप्पल ठेवून इथे पाय धुण्यासाठी नळ आहे. पाय वगैरे धुवून आपण आतमध्ये दर्शनाला जाऊ शकतो. आणि हा मंदिराचा परिसर आतमध्ये आहे. इथून पण मंदिराला जायला पायऱ्या आहेत. इथे तुळशी वृंदावन आहे समोर. आणि आपण इकडे पुढे आल्यानंतर ह्या उजव्या बाजूला जे दिसतंय तिथे प्रसाद दिला जातो. इथे कट्ट्यावरती प्रसाद देतात तिथे. आणि ही वरती जे दिसतंय गजानन महाराजांच्या मंदिराच्या वर ती लायब्ररी आहे मित्रांनो. तिथे 40 ते 50 मुलं लायब्ररीमध्ये येतात असं ते काकाने आपल्याला सांगितलं. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. सुंदर असं मंदिर. तर थोडे मी सिनेमॅटिक शॉट शूट केलेत, कसे वाटतात बघा. आणि आपण आता आतमध्ये चाललो आहे. ह्या पायऱ्या चढून आपण मित्रांनो वर चाललो आहे. त्याच्यानंतर हे मेन गेट आहे आतमध्ये एंट्रन्स करायचा. हा हॉल आहे. या हॉलमध्ये असं एकंदरीत आणि आता एवढं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. इथेच मारुतीरायांचं दर्शन होतं समोर. जय बजरंगबली. त्यांचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो. आणि इथे सगळीकडे श्री गजानन महाराजांचं ते जे वाक्य आहे गणगण गणात ते हे लिहिलेलं आहे. आणि वरती जे सगळी ट्रस्टी ज्या लोकांनी आत्तापर्यंत मदत केलेली आहे तर त्यांची नावं आहेत वरती. आणि आपण आता वरती जाऊया. सेम जसं शेगावला मंदिर आहे तसंच इथे बांधलेलं आहे. वरती श्रीराम प्रभूच्या मूर्ती आहेत. पहिले गणपतीचं दर्शन घेऊया मित्रांनो आपण. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर आहे. खाली कासव आहे, त्याचा नमस्कार करूया. आणि श्रीरामांच्या पादुकांचं मी दर्शन घेतलं. श्रीरामांची जी मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे, हसरी आहे. आणि इकडे लक्ष्मीचं पण मूर्ती आहे, महालक्ष्मी. तिचंही आम्ही दर्शन घेतलं. आणि इथे बाजूला मित्रांनो एवढं मोठं श्रीयंत्र मी पहिल्यांदाच बघितलं. आणि ते पंचधातूचं आहे मित्रांनो, हे मला काकाने सांगितलं. आणि तिथे म्हणे खूप जप केला होता तेव्हा ते आणलं होतं. आणि गजानन महाराजांचं एक सुंदर असं फ्रेम आहे. आणि हे बघा हे तळघरामध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला. ध्यानगृह पण खालीच आहे. आणि इकडे मित्रांनो इथे ग्रंथ पण मिळतात, देणगी घेतली जाते. आणि अभिषेकसुद्धा इथे केले जातात. तिथे सगळी माहिती तिथे दिलेली आहे. आणि आपण आता दर्शनाला जाऊया. हे महाद्वार आहे, इथून आपण खाली उतरणार आहोत. जसं तुम्ही शेगावला जर गेलात तर सेम असंच आहे. आपल्याला असं खाली उतरून जावं लागतं. आणि एवढं थंड आहे मित्रांनो, पाहायला नुसती थंडी वाज होती मला. दर्शन घेऊया महाराजांचं. श्री गजानन महाराज की जय. सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, प्रसन्न आणि हास्यमुख असलेली मूर्ती असल्यामुळे ना ती दिवसभरातला जो काही डोक्याला शीन असतो तो निघून जातो. गुरुजी पण हसत होते. आणि इथे महाराजांच्या पादुका, गादी असं ठेवलेलं आहे. इथे स्वामींचा फोटो आहे, गजानन महाराजांचा आहे, साईबाबांचा फोटो आहे. आणि हे ध्यानगृह आहे मित्रांनो. इथे खरंच एवढं शांत वाटतं ना. एक माळ आपण जप केला. इथे पोथी ठेवलेली आहे वाचण्यासाठी, मंत्र ठेवलेले आहेत, जप माळ देखील ठेवलेले आहेत. आपण इथे जप करू शकतो. आणि ही बघा सेम शेगावला जशी चांदीची मुखवटा आहे तसंच तिथेही आपल्या इथे ठेवलेला आहे. तर काकाने स्पेशल आपल्यासाठी तो दाखवला आहे. आणि इथे बघा प्रत्येक वाराला वेगळा फेटा महाराजांना घातला जातो. आणि इथून बसकर घ्यायचं, बसकर घेऊन आपली माळ घ्यायची. मित्रांनो आपण गजानन महाराजांचं दर्शन तर घेतलं.
मंदिराचा सगळा परिसर आपण पाहिला. तर आपल्याला ह्या मठाची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्री मोहन हळबे काका. त्यांची आपण भेट घेऊया. नमस्कार, जय गजानन. तर आपल्याबरोबर मोहन काका आहेत. तर हे आपल्या संस्थेचे ट्रस्टी आहेत, ते आपल्याला माहिती देतील. नमस्कार, जय गजानन. आपल्या या मंदिराची स्थापना 1983 साली झालेली आहे. मंडळाचे विश्वस्त माझे वडील, त्यांना स्वप्नामध्ये महाराजांनी दर्शन पहिल्यांदा दिलं. त्यानंतर ते या मार्गाला लागल्यावर त्यांनी काही मित्रमंडळी आपली गोळा करून या मंडळाची स्थापना केली आणि एक मंदिर बांधावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे लोकांच्या सहकार्यावर हे मंदिर इथे स्थापन झालेलं आहे. शेगावच्या धर्तीवरच हे मंदिर आहे. जसं की राम लक्ष्मण सीता वरती आहे, बेसमेंटला महाराजांची स्थापना केलेली आहे. या संस्थेतर्फे फर्स्ट फ्लोअरला विद्यार्थ्यांच्या करता अभ्यासिका चालवली जाते. 150 विद्यार्थी बसतील अशी अभ्यासिका आहे. नॉमिनल चार्जेसमध्ये ही विद्यार्थ्यांना सुविधा मिळते. 3500 विद्यार्थ्यांकरता. त्याचप्रमाणे समोर आपला जो दुसरा प्लॉट आहे त्याच्यावरती डायग्नोस्टिक सेंटर संस्थेत चालवलं जातं. तिथे 22 डॉक्टर स्पेशालिस्ट MD येतात आणि 50% मधील सगळी सुविधा, त्यांचा सल्ला, पॅथॉलॉजी, डेंटल केअर, छोटी छोटी ऑपरेशन, वन डे केअरची इथे चालवली जातात. मुंबऱ्यापासून लोक इथे येऊन त्याचा फायदा घेतात. जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही सर्वांना विनंती. तर काका, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की मंदिर स्थापन हे कधी केलं? मंदिराला आता 26 वर्ष झाली यावर्षी आणि स्थापन मंडळ आधीपासून आहे ट्रस्ट, पण जागा मिळून आम्हाला बांधायला तरी 26 वर्ष झाली. आणि आता आपला गजानन महाराजांचा प्रगट दिन 20 फेब्रुवारीला आपला प्रगटी उत्सव आहे. गुरुवारी आहे यावर्षी आणि दोन्ही ठिकाणी साजरा होतो. जिथे पहिला आपण चालू केला नौपाड्यामध्ये ब्राह्मण सेवा संघात, तिथे पण असतो आणि इथे येतो. जवळजवळ 20-22 हजार लोक या दर्शनाला प्रसादाला येतात आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि महाराजांचे भक्त जास्तीत जास्त वाढावे हीच इच्छा आहे त्यामध्ये. जय गजानन. आपण जसं काकाने माहिती सांगितली, तर आपण नक्कीच आपण या प्रगट दिनाच्या दिवशी सगळ्यांनी या मठाला भेट देऊया. धन्यवाद. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जसं आपल्याला काकांनी सांगितलं, त्यांच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये येऊन महाराजांनी सांगितलं होतं, त्याचप्रमाणे काकांनी जे सेंटरबद्दल माहिती सांगितली, तर त्या सेंटरचं पण मी तुम्हाला थोडी व्हिडिओमध्ये दाखवून देतो. हे ते हॉस्पिटल आहे मित्रांनो. इथे 50% ऑफमध्ये सगळे ऑपरेशनं केली जातात, डोळ्यांचं, कान, नाक, घसा. तर नक्की विजिट करा इकडे आल्यानंतर. मी पुढे तुम्हाला टाईमटेबल पण टाकतो की कोणत्या वारी कोणते डॉक्टर असतात. हे सर्व टाईमटेबल आहे मित्रांनो, तर नक्की विजिट करा. धन्यवाद. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे कुल चैतन्य. धन्यवाद.